हॅलो, नमस्ते, राम राम. कशा आहात तुम्ही? गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी छान तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे. सगळ्या उत्तम प्रकारच्या नोट्स काढल्या. जवळपास 3 ते 4 मार्क कन्फर्म आहेत तुमचे CTETमध्ये याचे. पहिला पेपर असो, दुसरा पेपर असो, तुम्ही मराठी पहिली भाषा निवडलेली असो किंवा दुसरी भाषा निवडलेली असो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही हे वाचत चला. शुअर आणि शुअर मराठीच्या नोट्स आत्तापर्यंत कुणी बनवल्या नव्हत्या. खूप ऑब्झर्वेशन करून आणि खूप प्रयत्न करून मी या नोट्स बनवत आहे. आणि या नोट्स बनवते कुठून तर एक हिंदी यूट्यूबर आहे हिमांशी सिंग, जी CDP आणि चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडागॉजी क्वीन म्हणतात त्यांना. मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांचे आणि उत्तम टीचर आहे. एक सगळं बऱ्याच लाखो लोकांना त्यांनी CTET पास केले आणि लाखो लोकांच्या त्या आदर्श आहेत. माझ्याही आदर्श आहेत. ऑब्व्हियसली मी त्यांनाही आदर्श मानते माझा. शेवटी आपल्या आयुष्यामध्ये लहान मोठा कोणताही व्यक्ती असो, त्यांनी आपल्याला जर काही चांगलं दिलं तर त्यांना आपला आदर्श मानण्याला काही हरकत नाही. मलाही वाटायचं की मी कधी CTET पास करू शकणार नाही आणि त्या परिस्थितीत मी त्यांना पाहून त्यांचे व्हिडिओ ऑब्झर्व करून मी CTET पास झाले. त्यांच्या ज्या हिंदीच्या नोट्स आहेत पॅडागॉजीच्या, त्याच मी मराठीत कन्वर्ट केल्या आहेत आणि तुमच्यासमोर त्या प्रेझेंट करत आहे किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. हिंदीतून मराठीत ट्रान्सलेट करायला खूप वेळ लागतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित लावावा लागतो आणि वाक्य व्यवस्थित इथे प्रेझेंट करावे लागतात. बराच वेळ आणि बरंच त्याच्यासाठी मला वेळ देऊन काम करावं लागत आहे. कारण नोट्स ट्रान्सलेट करणं म्हणजे तेवढं सोपं नाही, तेवढं अवघडही नाही. करायला गेल्यावर सर्व काही सोपं आहे. तर चला, मी माझं याच्यामध्ये काही काय म्हणतात त्याला कौतुक सांगत नाही, पण एक आपल्याला माहिती असावं की आपण जे वाचतोय ते तुम्हाला वाटू नये की आम्ही कुठून वाचतोय आणि हे बरोबर आहे का. 100% तुम्ही याचा ऑब्झर्वेशन आणि अभ्यास करा आणि पेपर दिल्यानंतर मला नक्की कमेंट करून किंवा संवाद साधून कळवा की खरंच मी ह्या ज्या नोट्स बनवल्या याच्यापैकी 100% उतरलं आहे का नाही. कारण हे सगळं जे आहे ते एका खूप मोठ्या यूट्यूबरचं म्हणायला किंवा खूप मोठ्या एका टीचरचं नोट्स आहेत आणि त्याच नोट्स मी चांगल्याची कॉपी करण्याला काही हरकत नाही. मी कॉपी नाही केलं, मी माझा एक त्याच्यामध्ये कंटेंट तयार केला आहे माझ्या भाषेमध्ये. जो त्यांचा हिंदीमधला आणि इंग्लिशमधला कंटेंट होता तो ऑब्झर्व करून मी मराठीत तयार केला आहे. कारण आपण जर कुठेही सर्च केला तर मराठी पॅडागॉजी किंवा मराठी शिक्षणशास्त्राच्या नोट्स अशा स्पेशल कुठं अवेलेबल नाहीत. तर हा होता माझा एक छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी. श्युअरिटी की तुम्ही वाचा. फक्त याच्यातून 3 ते 4 मार्क तुम्हाला आजच्या या फक्त एका लेसनमध्ये मिळून जातील. वेळ न घालवता परत एक विनंती की सेशन पूर्ण बघा आणि आवडलाच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नाहीच आवडलं तर नक्की डिसलाईक तरी करत जा. खूप महत्त्वाचं आहे ते. तर न वेळ घालवता आपण आता भाषेची कौशल्ये व भाषेला आजार किंवा भाषेचे विकार बघूया. भाषेची काही कौशल्य आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक भाषा कुठली, मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, त्यांची जी कौशल्य आहेत ती सारखीच असणार. पहिलं कौशल्य आहे सगळ्यात ते म्हणजे ऐकणे. भाषा ऐकणे कानाशी संबंधित आहे. श्रवण कौशल्य म्हणून आपण याला. ऑरल स्किल आहे, मेन आहे हे ऑरल स्किल आहे, म्हणजे हे ऐकण्याशी संबंधित आहे, कानाशी संबंधित आहे. दुसरं आहे बोलणे. दुसरं कौशल्य आहे बोलणे आणि हे आहे मौखिक कौशल्य आणि अभिव्यक्तात्मक कौशल्य आहे. याला ओरल किंवा मग आपण बोलण्याशी संबंधित कौशल्य असं म्हणूया. तिसरं आहे वाचन कौशल्य किंवा वाचनाशी संबंधित, रीडिंगशी रिलेटेड आहे हे आणि याला वाचनाशी संबंधित कौशल्य असं म्हणतात. लिहिणे हे लेखन कौशल्य आहे आणि हे रायटिंग म्हणजे लिहिण्याशी संबंधित आहे. आता 2 कौशल्य असे आहेत की ते उत्पादनात्मक आहेत आणि 2 कौशल्य असे आहेत की ते ग्रहणात्मक आहेत. तर जे ग्रहणात्मक किंवा जे फक्त काय करतात तर वाचन किंवा ऐकणे हे काय आहे तर निष्क्रिय प्रक्रिया आहे. याच्यामध्ये कुठलाही उत्पादक किंवा प्रोडक्ट याच्यामध्ये तयार होत नाही. ऐकणे म्हणजे काय आहे तर भरणे. ऐकणे म्हणजे काय भरणे. आता लहान आहे मूल तेव्हापासून काय करतं ते भरत जातं ज्ञान. त्याच्यामध्ये ते ज्ञान किंवा भाषेचे बरेच वाक्य भरत जातं की तू हुशार आहे, तू छान आहे, सुंदर आहे, छोटा आहे, छान बोलतो, छान चालतो, हे जे वाक्य आहेत ते काय करत राहतं ते त्याच्यामध्ये भरत जातं. एक दिवस ते काय करतं मग बोलायला सुरू करतं. ते काय करा भरणे. ग्रहणात्मक कौशल्य म्हणजे याच्यामध्ये कुठला उत्पादन किंवा प्रोडक्ट तयार होतो का नाही हे फक्त इथं ॲक्सेप्टिव्ह आहे आणि ग्रहणात्मक आहे. याच्यामध्ये 2 येतात ते म्हणजे वाचणे आणि ऐकणे. हा जो वाचणे आणि ऐकणे आहे 1 नंबरचा आणि 3 नंबरचं, हे जे 2 कौशल्य आहेत ते ग्रहणात्मक कौशल्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये भरल्या जातात. त्याच्यामध्ये कुठलाही प्रोडक्ट तयार होत नाही किंवा निर्मिती होत नाही. तर हे ग्रहण करण्याशी संबंधित आहेत, ऐकण्याशी संबंधित आहेत.
ज्ञान भरण्याशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर दुसरे दोन आहेत ते अभिव्यक्तात्मक कौशल्य आहेत. ते आहेत एक बोलणे आणि दुसरा लिहिणे. हा 2 नंबरचा बोलणे आणि 4 नंबरचा लिहिणे. बोलणे म्हणजे काय, उत्पादित काहीतरी, याच्यातून काहीतरी ॲक्टिव्ह सक्रिय काहीतरी उत्पादन प्रेझेंट होते. तुम्ही जर लिहिलं तर ते कुठंतरी पानावर उतरते आणि तुम्ही जर बोललं तर ते कुणाला तरी ऐकायला येते. म्हणजे ते काय आहे तर उत्पादनात्मक कौशल्य आहेत. एक तर बोलणं, दुसरं लिहिणं. आणि हे सक्रिय आहेत किंवा ॲक्टिव्ह कौशल्य आहे, त्याला अभिव्यक्तात्मक कौशल्य असं म्हणतात. ग्रहणात्मक कौशल्य 2 कुठली, वाचणे आणि ऐकणे. आणि अभिव्यक्तात्मक किंवा प्रोडक्टिव्ह कौशल्य 2 ते म्हणजे बोलणे आणि लिहिणे. याच्यानंतर पुढे आहे भाषा कौशल्य शिकण्याचा योग्य जो क्रम आहे. भाषा शिकली जाते. आता काही मुलांना न वाचता येतात, ते काय करतात तर काहीतरी त्यांच्या हातात जर तुम्ही पेन दिली तर ते उभ्या आडव्या काहीतरी रेषा मारणार आणि काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करणार. तर हे लिहिणं वेगळं, हे लिहिणं नियमामध्ये येत नाही. पण भाषा शिकण्याचा जो योग्य क्रम आहे तो सगळ्यात पहिले ऐकणे आहे. ऐकणे म्हणजे ते मूल झालं तेव्हापासून 1, 1.5, 2 वर्षाचं होईपर्यंत ते ऐकत जातं म्हणजे ते लाईफ टाईम ऐकतं, पण ते ऐकत जाते. जेव्हा ते 6 महिन्याचं, वर्षभराचं होईल तेव्हा ते एक शब्द तोतलं बडबड बोलण्याचा प्रयत्न करतं. दादा, मामा, काका, काकी, दीदी, दादा, जे काही त्याला शब्द कानावर पडतात ते पुन्हा काय करतं, मांडण्याचा प्रयत्न करतं. ते म्हणजे पहिले ऐकतं, नंतर ते काय करतं, बोलतं. नंतर काय करतं तर ते त्याला जेव्हा शिकवलं जातं तेव्हा ते वाचतं. आणि सगळ्यात शेवटी प्रोडक्ट ते म्हणजे काय तर लिहितं. याचा एक क्रम आहे, ते म्हणजे ऐकणे, त्याच्यानंतर आहे बोलणे, आणि त्याच्यानंतर आहे वाचणे, आणि त्याच्यानंतर आहे लिहिणे. भाषा शिकण्याचा योग्य क्रम आहे ऐबोवाली, असा तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे मी एक ट्रिक तयार केली आहे, तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही तिचा म्हणजे वापर करू शकता. त्याच्यानंतर आहे श्रवण कौशल्य जे आहे तर ते प्रगत विकसित करण्याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या आता श्रवण आहे. श्रवण म्हणजे ऐकणे, सगळ्यात पहिली पायरी आहे. तर ते कौशल्य जे आहे प्रगत करण्याचे किंवा विकसित करण्याच्या काही स्टेप्स किंवा काही पायऱ्या आहेत. सगळ्यात पहिले ऐकणे, स्वर ध्वनी कानापर्यंत पोहोचणे आणि मग त्याचा अर्थ ग्रहण करणे. सगळ्यात पहिले काय होईल तर कुठला तरी एखादा स्वर आहे, कुठलं तरी ऐकणं आहे, वाक्य आहे, तो त्या मुलाच्या कानापर्यंत पोहोचेल आणि नंतर काय कर त्याचा ते अर्थ ग्रहण करेल आणि ते काय करेल तर बोलण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर आहे श्रवण कौशल्य विकसित करण्याच्या काही पायऱ्या आहेत. श्रवण कौशल्य आहे हे खोडून टाकते मी. श्रवण कौशल्य विकसित करण्याच्या काही पायऱ्या आहेत. पायऱ्या किंवा स्टेप्स म्हणून आपण. हे मी ट्रान्सलेट करताना मला शब्द सुचला नव्हता, तर करण्याच्या पायऱ्या किंवा मग काय मी लिहित होते आणि तेवढा शब्द विसरून गेला. श्रवण कौशल्य विकसित करण्याच्या स्टेप्स आहेत या किंवा पायऱ्या आहेत किंवा मेथड्स म्हणू आपण त्याला. तर सगळ्यात पहिलं आहे सस्वर वाचन म्हणजे लयबद्ध वाचन. त्याच्यानंतर आहे दुसरं प्रश्नोत्तर विचारणे, म्हणजे प्रश्न विचारले तर प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्रश्न व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकावा लागतो, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर त्या विद्यार्थ्याला देता येतं, म्हणजे ही एक विधी आहे. त्याच्यानंतर आहे गोष्ट वाचन करणे, ऐकणे, श्रवण करणे. गोष्ट जर एखादी सांगितली तर ते मुलं काय करतात तर कौशल्यपूर्ण ऐकतात आणि ती गोष्ट काय करतात श्रवण करतात. त्याच्यानंतर श्रुतलेख लेखनाशी संबंधित आहे. श्रुतलेख म्हणजे काय तर व्यवस्थित लेखन करणे किंवा लेखन कशा पद्धतीनं केलं आहे तर ते तपासणे म्हणजे श्रुतलेख म्हणजे ऐकून लिहिणे, म्हणजे शिक्षकाने वाचणे आणि ते वाक्य विद्यार्थ्यांना लिहायला लावणे म्हणजे श्रुतलेखनाशी, म्हणजे ते श्रुतलेख आहे किंवा लेखनाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर आहे भाषण. ऑब्वियसली भाषण जर तुम्हाला करायचं आहे तर प्रत्येक वाक्यावर ध्यान देऊन ते वाक्य बोलावं लागतं, लक्षपूर्वक बोलावं लागतं, वाक्यांची योग्य जुळवाजुळव करावी लागते, तेव्हा ते भाषण. ऐकणे म्हणजे एक कौशल्य आहे. त्याच्यानंतर आहे वादविवाद. एखादी डिबेट जर असेल तर समोरच्याचं वाक्य व्यवस्थित, 2 टीम जर असेल डिबेट करत असतील तर त्या डिबेटमध्ये भाग घेण्यासाठी काय करावं लागतं तर योग्य प्रकारे आपल्याला आपल्या मतं मांडावे लागतात. तर त्याच्यासाठी समोरच्याचे जे मतं आहेत ते आपल्याला लक्षपूर्वक ऐकावे लागतात, तेव्हा तुम्ही तुमचे मतं मांडू शकतात. तर हे एक त्याच्यातले एक विकसित करण्याचं काय आहे तर श्रवण कौशल्य किंवा ऐकण्याचं कौशल्य विकसित करण्याचे हे काही पायऱ्या होत्या. त्याच्यानंतर पुढं आहे मौखिक अभिव्यक्ती म्हणजे काय तर दुसरं कौशल्य आपलं मौखिक किंवा ओरल एक्सप्रेशन आहे, ज्याला आपण बोलणं म्हणतो, बोलणे. तर याच्यामध्ये नियम आहे त्याचे काही हे कौशल्याचे. सस्वर वाचन आहे. जर सस्वर वाचन केलं आपण योग्य प्रकारे तालबद्ध लयबद्ध वाचन केलं तर ते आपल्याला काय होतं तर आपलं बोलणं त्याच्यामध्ये काय होतं तर डेव्हलप होतं. त्याच्यानंतर कविता पाठ करणे.
कविता एखादी आहे तर त्या कवितेला वाचणे आणि पाठ करणे म्हणजे काय आहे तर ही बोलण्याशी संबंधित आहे. चित्रवर्णन करणे, एखादं चित्र आहे तर चित्रामध्ये नदी आहे, चित्रामध्ये कुठेतरी गुरं आहे, चित्रामध्ये एखादी टेकडी आहे, चित्रामध्ये एक निसर्गरम्य परिसर आहे, झाड आहे, तर त्याचं वर्णन करणे म्हणजे सगळ्यात पहिले ते चित्र ऑब्झर्व करावं लागेल. नंतर तुम्हाला ते चित्राचं काय करता येईल, त्याच्याबद्दल बोलता येईल किंवा सांगता येईल. त्याच्यानंतर हे संवाद म्हणजे काय, बोलणे. या संवादामध्ये काय होतं तर आपलं जे बोलणं आहे तर ते कौशल्य विकसित होतं. त्याच्यानंतर आहे वादविवाद म्हणजे डिबेट. वादविवाद करण्यासाठी काय लागतं तर समोरच्याचं बोलणं आपल्याला परफेक्टली व्यवस्थित ऐकावं लागतं आणि आपलं मत तिथे मांडावं लागतं. त्याच्यानंतर आहे भाषणामध्ये आपल्याला भाषण ऐकावं लागतं. त्याच्यानंतर भाषण मांडावं लागतं किंवा भाषण ऐकून त्याचे जे काही वाक्य आहेत ते आपल्याला व्यवस्थित मांडावे लागतात. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागतं, भाषणाचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. भाषणामध्ये योग्य वाक्य वापरावे लागतात. नाटक मंच आहे, नाटक मंचामध्ये काय केलं जातं तर तुम्हाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला तिथं जो रोल दिलेला आहे किंवा जो त्याला अभिनय करण्याचा पार्ट दिलेला आहे त्याला तोच पार्ट तिथे काय करावं लागतो, प्रेझेंट करावं लागतो. त्याच वेळेला त्याला तिथे जे वाक्य ठरवलेले आहे ते वाक्य त्याला बोलावे लागतात. यामुळे पण बोलण्याचं कौशल्य जे आहे ते विकसित होतं. मग आता तुम्ही 4 लोकांमध्ये जाऊन संवाद साधणे, भाषण करणे, त्याच्यानंतर डिबेटमध्ये भाग घेणे, चर्चासत्रामध्ये भाग घेणे, भाषणामध्ये भाग घेणे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुमचं जे बोलणं आहे, अभिव्यक्ती आहे ते सुधारतं किंवा ते व्यक्त होतं किंवा ते कौशल्य पूर्ण होतं. त्याच्यानंतर आहे वाचन कौशल्य. तिसरं आहे आपलं 3 नंबरचं आहे कौशल्य, ते म्हणजे वाचन कौशल्य. रीडिंगशी रिलेटेड आहे. वाचन प्रक्रिया च्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या किंवा स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्यक्षीकरण म्हणजे काय, ते एक चित्र दाखवून वर्णन दाखवून वाचणे. आता चित्र आहे, एखादं चित्र त्याला दाखवणे आणि ते चित्र दाखवून काय करायला त्याला कौशल्यपूर्ण वाचन करायला लावणे. आता चित्र आहे तर चित्रामध्ये कुठे नदी आहे, कुठे टेकडी आहे, त्याच्यानंतर कुठे सूर्य निघलेला दिसतोय का, नदीचं पाणी कोणत्या प्रकारे, नदीच्या बाजूला हिरवळ आहे का, तर हे सगळं वर्णन करणे म्हणजे काय तर ते चित्र त्या मुलाला ऑब्झर्व करावं लागेल आणि ऑब्झर्व करून काय करावं लागेल तर मग ते त्यानंतर ते काय करेल तर पूर्णतः त्या चित्राचं वर्णन करेल. त्याच्यातून त्याचं वाचन कौशल्य काय होईल तर डेव्हलप होईल. त्याच्यानंतर आहे अधिग्रहण म्हणजे महत्त्वाचं काय आहे, काय करणं, अधिग्रहण करणे म्हणजे काय करणे तर एखादं वाक्य आहे किंवा एखादं वाचन आहे ते ऐकणे आणि मग काय करणे, त्याचा अर्थ समजून घेऊन मग काय करणे तर ते बोलणे. त्याच्यानंतर वाचनाचे काही प्रकार आहेत. वाचनाच्या प्रकारमध्ये पहिला प्रकार येतो सस्वर वाचन म्हणजे लाऊड रीडिंग. त्याच्यानंतर सस्वर वाचनामध्ये व्यक्तिगत वाचन येतं आणि दुसरं येतं सामूहिक वाचन. तर व्यक्तिगत वाचनामध्ये येतं एक शिक्षक करतात ते आदर्श वाचन आहे. शिक्षक करतात ते आदर्श वाचन आहे आणि त्यानंतर मुले किंवा विद्यार्थी करतात ते अनुकरण वाचन आहे. त्यानंतर सामूहिक वाचन आहे. सामूहिक वाचनामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त मुलं काय करतात तर एकत्रित वाचन करतात. छोट्या वर्गांसाठी हे काय आहे तर योग्य आहे. त्यानंतर पुढे आहे, हे बघा महत्त्वाचं आहे, मुलं करतात ते काय आहे तर अनुकरण वाचन आहे आणि शिक्षक करतात ते आदर्श वाचन आहे. जर शिक्षकाचेच वाक्य जर काय एखादे चुकत असतील म्हणजे शिक्षकच जर शला स म्हणत असेल तर विद्यार्थी तेच अनुकरण करणार, शला सच म्हणणार. त्यामुळे विद्यार्थ्याची किंवा भाषा शिक्षकाची भाषेवर पकड असायला हवी. पुढे आहे मौन वाचन. मौन वाचन आपण वाचनाचे प्रकार बघत आहोत. मौन वाचन पहिलं आपण लाऊड रीडिंग पाहिलं. त्याच्यानंतर आहे सायलेंट रीडिंग किंवा मौन वाचन. मनातले विचार मनात वाचणे. त्याच्यानंतर मनात वाचणे किंवा सखोल वाचन, एखादी स्टोरी, कविता किंवा एखादं नॉवेल, एखादी कादंबरी जेव्हा वाचतं तेव्हा डीप रीडिंग किंवा खूप सखोल वाचन म्हणजे त्याचा पूर्ण एका वाक्याचा शब्दाचा अर्थ लावून वाचणे. म्हणजे आजूबाजूचं जग विसरून जेव्हा एखादी स्टोरी किंवा एखादं पुस्तक वाचलं जातं, जसं रीडिंगमध्ये वाचतात बरेचसे जे रीडिंग प्रेमी आहेत किंवा वाचनप्रेमी आहेत ते वाचतात तिथं, तर खूप मोठ्या प्रमाणात ते तिथं असे म्हणजे मग्न होऊन वाचतात. म्हणजे ते काय आहे तर सखोल वाचन आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म वाचन. मौन वाचनाचे 2 प्रकार येतात. तर ते एक आहे सूक्ष्म वाचन किंवा डीप रीडिंग आणि दुसरं आहे द्रुत वाचन किंवा वेगानं वाचन. म्हणजे काय तर फक्त वाचणे, पटापटा वाचणे, त्याच्या अर्थाशी काही घेणं देणं नसणे. फक्त काय करणे, वाचणे आणि कंप्लीट करून पुढे निघून जाणे म्हणजे तो अर्थ न समजून घेता वाचणे म्हणजे द्रुत वाचन आणि अर्थ समजून घेऊन वाचन म्हणजे सखोल वाचन किंवा सूक्ष्म वाचन. त्याच्यानंतर नियम आणि विधी आहेत काही वाचनाच्या. एक वर्णविधी आहे अ ब क. जसं मुलं वाचतात अ ब क, लहान मुलांना, पहिलीतल्या मुलांना, बालवर्गातल्या मुलांना जे वाचायला लावतात ते अ ब क, जसं वर्ण वाचले जातात अ ब क.
त्याच्यानंतर आहे शब्दविधी, घर, शहर, गाव हे जे आहे तर ते शब्दवाचन आहे, शब्दविधी आहे. त्याच्यानंतर वाक्यविधी, वाक्य वाचणे. फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ, मी गावाला जात आहे, मुलं खेळत आहेत, इथे गाव आहे, हे माझं घर आहे, हे झालं वाक्य वाचणे. त्याच्यानंतर कविता विधी म्हणजे कविता वाचणे, कविता एखादी आहे तर ती वाचणे आणि तिच्यामध्ये तिचे अर्थ लावणे म्हणजे काय आहे तर हे वाचनाचे काही नियम आहेत, वाचन कौशल्य डेव्हलप करण्याचे नियम आहेत. आता शेवटचं कौशल्य आहे आपलं लेखन कौशल्य, रायटिंग स्किल. लेखनाचे काही प्रकार आहेत. सुलेख आहे. सुलेख म्हणजे काय, सुंदर लेख. त्याच्यामध्ये काय तर काना, मात्रा, वेलांटी, उकार म्हणजे काय तर त्याला आपण म्हणू की विरामपूर्ण लेखन. विरामपूर्ण लेखन म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये पूर्ण काय केलं जाईल तर जे व्यवस्थित लेखन किंवा त्याला आपण म्हणू ग्रॅमॅटिकली परफेक्ट रायटिंग किंवा आपण त्याला व्याकरणबद्ध लेखन म्हणू, ज्याच्यामध्ये वाक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पूर्ण विराम, स्वल्पविराम, अल्पविराम, विरामचिन्ह किंवा मग जिथं प्रश्नचिन्ह आहे तिथं ते देणं म्हणजे काय सुलेख किंवा सुंदर लेखन करणे. अक्षरामध्ये योग्य अंतर ठेवून लिहिणे, त्याच्यानंतर शब्दामध्ये योग्य अंतर ठेवून लिहिणे, हे म्हणजे सुंदर लेख. त्याच्यानंतर आहे अनुलेख. अनुलेख काय ते पुस्तकही मिळतात. अनुलेख म्हणजे काय तर अशा प्रकारे काय केलेलं असेल, ड्रॉ केलेलं असेल आणि याला काय करावं, काय करतील मुलं तर याला मग अशा प्रकारे ते त्याला आपण गिरवणे म्हणतो. तर अशा प्रकारे ते त्याला गिरवून काय करतील तर लिहितील, त्याला आपण अनुलेख असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे श्रुतलेख म्हणजे डिक्टेशन किंवा इमला असं म्हणलं जातं. डिक्टेशन म्हणजे काय तर ऐकून लिहिणे म्हणजे काय न चुका करता ऐकून लिहिणे. त्याच्यामध्ये म्हणजे एखाद्या की जर लिहिलं असेल तर हे की बरोबर किंवा हे की बरोबर, तर याच्यामध्ये हे की बरोबर, तर मग हे की असेल तर याला राऊंड केलं जातं आणि मग आपल्याला म्हणजे मुलांच्या लक्षात येतं की हे चुकलेलं आहे. अशामुळं श्रुतलेखमुळं काय होतं तर मुलांची जी रायटिंग स्किल आहे, श्रुतलेखामुळे हस्ताक्षरातील लिखाणातील दोष कमी होतात. महत्त्वाचं आहे, नक्की 100% हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे 101% म्हणलं तरी चालेल. कशामुळे लिखाणातील त्रुटी किंवा लिखाणातील दोष कमी होतात किंवा दूर होतात, तर ते श्रुतलेखामुळे लिखाणातील दोष कमी किंवा दूर होतात. हे वाक्य असं तुम्हाला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला ते कामी येईल. त्याच्यानंतर आहे भाषेलाही काही आजार होतात किंवा भाषेला काही विकार होतात, भाषेमध्ये काही अडचणी असतात. त्या अडचणी कशामुळे येतात तर ह्या अडचणी कुठल्याही व्यक्तीला त्याचा आजार असू शकत नाही, तर म्हणजे त्याच्या दिमागाचा किंवा मेंदूचा प्रॉब्लेम असू शकत नाही, तर काहीतरी न्यूरोलॉजिकल कमी असते त्याच्या म्हणजे माइंडमध्ये. म्हणजे न्यूरोलॉजिकल काय असतात तर त्याच्यामध्ये हे असतात, प्रॉब्लेम असतात किंवा त्याच्या माइंडसेटमध्ये त्या गोष्टी तशा बसलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल अफेझिया आहे म्हणजे ऐकून समजायला अडचण येते. अफेझिया म्हणजे हा आजार जो आहे त्याच्यामध्ये जर एखादं वाक्य ऐकलं असेल तर ऐकून ते वाक्य समजायला अडचण येते. म्हणजे ते वाक्य त्याला ऐकल्यानंतर त्याचा अर्थ लावता येत नाही किंवा त्याला त्या वाक्याचा अर्थ समजत नाही, म्हणजे अफेझिया आहे. दुसरं आहे डिस्लेक्सिया, म्हणजे भाषा संबंधी अशी अडचण आहे ज्या अडचणीमध्ये काय होतं तर मुलांना लिहिलेलं वाचायला अडचण येते. म्हणजे लिहिलेलं जे आहे तर लिहिलेलं वाचायला अडचण येते. लिहिलेलं वाचायला अडचण येते. 1 मिनिट तुम्हाला मी समजावते कशाप्रकारे हे असं बघा. जर एखादा वाक्य स असेल तर तो मुलगा त्याला वाचेल. त्याच्यानंतर तर एखादा 9ला तो मुलगा 6 वाचेल. त्याच्यानंतर त्याला जर यम असेल तर त्याला तो W म्हणेल. अशा प्रकारे त्याच्या माइंडसेटमध्ये त्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं पॅक झालेल्या असतात किंवा त्याच्या माइंडमध्ये त्या बसलेल्या असतात स्कीमामध्ये. त्यामुळे त्याला जे ते शब्द किंवा वाक्य असेल तर त्याचा तो चुकीचा अर्थ लावतो. फॉर एक्झाम्पल जे तारे जमीन पर जो विशाला मस्ती आहे तर त्याला वाचायला उभं केले की त्याला ती अडचण येते. म्हणजे त्याच्या दिमागामध्ये तो स्कीमामध्ये त्या काही गोष्टी सेट आहेत, त्याला जे काही लिहिलेलं आहे ते वाचायला अडचण येते. त्याला सॉ काय असतो तर सॉ त्याला वाज वाटतो, म्हणजे तो सॉला वाज वाचेल आणि तो 9ला तो 6 वाचेल. त्याच्यानंतर त्याला जर एखादा शब्द फॉर एक्झाम्पल जर त्याला W दिला असेल तर Wला तो यम म्हणेल. अशा प्रकारे त्याच्या दिमागामध्ये त्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅचअप किंवा माइंडसेटमध्ये बसलेल्या असतात, त्यामुळे त्याला वाचायला त्या प्रकारे अडचण येते. त्याच्यानंतर आहे डिस्ग्राफिया, ही रायटिंग संबंधित आजार आहे. रायटिंग किंवा लिखाणाशी संबंधित हा आजार आहे. याच्यामध्ये काय होतं तर अशा मुलांना लिहिण्यासंबंधित समस्या येतात. अशा मुलांना
लिहिलेलं वाचता अशा मुलांनी लिहिलेलं वाचता येत नाही. फॉर एक्झाम्पल त्यांची जी रायटिंग आहे, आता जर शिक्षकांना तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही ऑब्झर्व करा, एखादा मुलाला कितीही लिहायला सांगा, त्याच्या दिमागामध्ये किंवा त्याच्या माइंडसेटमध्ये अशी काही रायटिंग असते की त्याची रायटिंग ती जगातल्या कुठल्याच व्यक्तीला वाचता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टरांनी लिहिलेली जी रायटिंग आहे, तर डॉक्टरांनी लिहिलेली रायटिंग आहे तर ती आपल्या कोणालाच वाचता येत नाही. मग डॉक्टरांसोबत असता प्रॉब्लेम असतो का नाही, त्यांना डिस्ग्राफी असतो का नाही, पण त्यांना त्यांची ती लिहिण्याची ती पद्धती असते. मी उदाहरण म्हणून सांगते, तर डॉक्टरांची लिहिलेली जशी लिपी बऱ्याच लोकांना समजत नाही, आपल्याला कुणाला समजत नाही, तशी काही मुलांनी लिहिलेली लिपी जी आहे किंवा काही मुलांनी लिहिलेली वाक्य जे आहेत ते कुणालाही समस्या आहे ते वाचायला. म्हणजे काय आहे तर ही त्यांची काय आहे तर एक अडचण आहे किंवा त्यांना लिहिण्यासंबंधित हा झालेला आजार आहे असं आपण त्यांना त्यासंबंधी म्हणू शकतो. म्हणजे डिस्ग्राफी आहे. म्हणजे काय तर अशा मुलांनी लिहिलेलं वाचायला अडचण येते किंवा त्यांची भाषा आपल्याला वाचलेली समजत नाही. हे होते भाषेला झालेले काही आजार. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जे लिहिलेले मी नोट्स आहेत, ह्या नोट्स मी इतक्या मेहनतीनं काढल्या आता की त्याच्यासाठी मी खूप वेळ दिला आहे. आणि एक एक वाक्य खूप मेहनतीनं हिमांशी सिंग जे आहेत त्यांचं मी हिंदी नोट्स माझ्याकडे आहेत त्यांच्या, तर त्या मी मराठी ट्रान्सलेट केल्यात आणि 100% तुम्हाला याच नोट ॲज इट इज उतरणार आहेत. आपण याची प्रॅक्टिसही करू. आता आपण याच्यावर जे प्रश्न येतात एवढे आणखीन 2-3 चॅप्टर राहिले, तेवढे संपले की आपण याच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करू आणि उत्तमरित्या तुमची सीटेटमध्ये तुमच्या मराठीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील अशा प्रकारे आपण तुमच्या मराठीची तयारी करून घेऊया. तर महत्त्वाचं आहे, आपण आज जे बघितलं रिव्हिजन न करता तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला आता महत्त्वाची गोष्ट एक सांगते, ती म्हणजे परत सांगते, आपला सेशन आहे, याला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे माझं काम आहे, कारण मी याच्यासाठी खूप वेळ देते. आणि कृपा करून तुमचा जर एखादा मित्रमैत्रीण सीटेटची तयारी करत असेल तर शेअरिंगनं काही बिघडत नाही, तुम्ही नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर त्याच्यामध्ये मीही काही करते तर मला याचा आनंद होईल की मी जे करते तर त्याचा उपयोग होतो आहे आणि त्याचा तुम्हाला आनंद होईल की तुम्ही हे जे कामाचं आहे ते कोणापर्यंत तरी पोहोचवलं आहे. चांगल्यामध्ये नेहमी माणसानं पुढे राहावं. अच्छे में हमेशा आगे रहो अँड बी ओन कॉन्स्टंट विथ युअर सेल्फ. स्वतःसोबत नेहमी कायम राहा, कारण तुम्हाला जेवढं ओळखता तेवढं तुम्हाला कोणीही ओळखत नाही. तर हे होतं आपलं काही कौशल्यपूर्ण भाषेची कौशल्य आणि भाषा आजार किंवा भाषा विकार. 3 ते 4 मार्काचा तुमचा कंटेंट इथे फिक्स झाला किंवा पक्का झाला आपण असं समजूया. याच्यावर जे प्रश्नही मी तुमची प्रॅक्टिस घेणार आहे. आणि कोण सीटेटची तयारी करत आहे पुन्हा तेच सांगते, तर तुम्ही कृपया मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंटमध्ये माझ्यासाठी मला ऑर्डर असतात की मला काय करायचं आहे किंवा मला तुम्हाला कशा पद्धतीने शिकवायचं आहे किंवा मला कशा पद्धतीनं तुमच्यासोबत नोट्स शेअर करायच्यात. तर कोण सीटेटची तयारी करत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पहिला पेपर, दुसरा पेपर कशाची तयारी करत आहात. आणि कृपया व्हिडिओ सगळा बघत जा आणि तुमच्या प्रत्येकानं प्रामाणिकपणे तुमच्या कमीत कमी एका मित्रमैत्रिणीला हा सीटेट तयारी करणाऱ्यांना शेअर करा. तर आता आपण जास्त वेळ न घालवता थांबूया. आणि मागचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला मी याच्या कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन जाईल. भाषेच्या आता आपलं हा 3रं लेसन होतं मराठीचं, मराठी पॅडागॉजी किंवा मराठी शिक्षणशास्त्राचं. आणि याच्या मागचे 2 लेक्चरसुद्धा किंवा सेशनसुद्धा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या लिंक तुम्हाला देईल. तुम्ही तिथे जाऊन तेही बघू शकता. आणि कृपया व्हिडिओ जर आवडला असेल, कामाचं काही वाटलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून माझा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करा. तर थांबूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.